ती संस्कृती बरोबर नाही. मी त्यांना बेंडकुळी म्हणतो, बेडूकुड्या मारलेल्या असं म्हणल्यानं जमतंय का? तुम्ही विचाराचं तत्वाचं बोला. तर काय उगा ते मुद्दे नसले की वेडपटासारखं काहीतरी बोलायचं. मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मुद्द्याच्या आधारावर कुलून बोलत असतो. किमान खरं बोला. किमान तुम्ही हावच महापौर ती बी माझ्या उपकाराखाली आणि भैयाच्या उपकाराखाली. त्याच्यामुळं होतो, हाव नाही होतो आणि कधी होणार बी नाही. त्याच्यामुळे जास्त बोलायचं नाही. जेवढं मुद्दा आहे तेवढं बोला. मलाही लय बोलता येते, त्याच्यामुळं भानगडीत पडू नका. काय समाजामध्ये सर्व क्षेत्रात संधी साधू वृत्ती वाढत चाललेली आहे. आणि या संधी साधू वृत्तीला भाजपनं त्यांचे 2 पिल्ले राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे ह्या 2 पिल्ल्याच्या माध्यमातूनही बढावा दिला आहे. स्वतःही देशभरात त्यांनी राजकारणाचा चिखल करून टाकला आहे. त्याच्यामुळं आयाराम गायम ही रोजची गोष्ट झाली. रोज मर त्याला कोण रडत म्हणल्यासारखी गोष्ट झाली. त्याच्यामुळं आयाराम गायम ही जनतेच्या नजरात काही महत्त्वाचा विषय राहिलेला नाही. नक्कीच तुम्ही म्हणल्याप्रमाणे झालं. इथं जे ग्राउंडवर काम करणारे 10-12 वर्षापासून कार्यकर्ते होते, त्यांना कुठंतरी हायजॅक टीम आल्यानंतर कुठंतरी त्यांच्या ह्या एकनिष्ठेवर आणि कुठंतरी हे त्यांचा राजकीय बळी घेतला गेला. लातूरची जनता लय हुशार आहे हो. ही कुठं जातात बघा. आता 16 तारखेला निकाला दिवशी यांना सापडणार नाही यांचा पत्ता. नाही ती संस्कृती बरोबर नाही. मी त्यांना बेंडकुळी म्हणतो, बेडूकुड्या मारलेल्या असं म्हणल्यानं जमतंय का? तुम्ही विचाराचं तत्वाचं बोला. तर काय उगा ते मुद्दे नसले की वेडपटासारखं काहीतरी बोलायचं. मला त्यांनी पडलेला म्हणले. होय, मी पडलेला आहे. त्यांचे वडीलही निवडणूक लढवले होते विधानसभेचे, ते पण पडले होते. पण 1 लाख मतं घेणं किती अवघड असतंय ही त्यांनी त्यांच्या वडिलाला विचारलं तर जास्त कळेल. दादा, कोरोना काळामध्ये अजून एक थांबा, त्यांचं संपलं नाही. अजून एक त्यांनी म्हणले होते, मी काय तर गाडीत बसून फोन लावला म्हणून. मी 31 वर्ष झालं राजकारणात आहे. त्या काळचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री असलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय निलंगेकर साहेब, गृहमंत्री होते तेव्हा चाकूरकर साहेब, त्यांच्या सहित सगळ्याच्या विरोधात काम केलेला मनुष्य आहे. त्यावेळी मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मुद्द्याच्या आधारावर कुलून बोलत असतो. मुद्दा जर सापडला मला आणि 31 वर्षात कधी माघार घ्यायला नाही. ओके, ह्यांना कोण आहे? त्यांनी मी दिलेलं आहे महापौरपद, अमित भयांतर दिलेलं आहे. पण एक जे मत होतं, ज्या मतावर त्यांनी झाले, ती माझ्या मनसेतून आलेल्या भाजपमधल्या एका सदस्याला पुढून मी दिलतो. त्यांना महापौर करण्यात माझा वाटा आहे. काय ह्यांना फोन करायची गरज नाही. काय ह्यांना कसं फोन करीन मी? किमान खरं बोला. किमान तुम्ही हावच महापौर ती बी माझ्या उपकाराखाली आणि भैयाच्या उपकाराखाली. त्याच्यामुळं होतो, हाव नाही होतो आणि कधी होणार बी नाही. त्याच्यामुळे जास्त बोलायचं नाही. जेवढं मुद्दा आहे तेवढं बोला. मलाही लय बोलता येते, त्याच्यामुळे भानगडीत पडू नका. दादा, मला एक म्हणायचं आहे की कोरोना काळामध्ये फक्त चंद्रकांत बिराजदार व विक्रांत गोजमगुंडे ह्यांनीच कोरोना काळामध्ये सेवा रुग्णांची केली. मग सय्यद मुस्तफा असे किंवा अक्षय दावारे किंवा लातूर शहरात असे अनेक कार्यकर्त्यांनी आपला जीवाची पर्वा न करता लातूरकरांच्या सेवेत राहिले. ह्यांना तर मग आमदारच केलं पाहिजे. नाही, तसं नाही. ती गोष्ट लक्षात घ्या. माणसाला रात्री स्वप्न पडतात आणि रात्री स्वप्नात तो एकटाच हिरो असतो. स्वप्नातल्या गोष्टी कोणीतरी सकाळी बोलते. अहो, महाराष्ट्रामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा होता. भैयासाहेबांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून ऑक्सिजनचे प्लांट केले. इथं केले, उदगीरला केले, निलंग्याला केले आणि ऑक्सिजनची गरज भागवली. प्रत्येक तालुक्यात दौरा करून बैठका घेतल्या. लातूरमध्ये तर 5-25 बैठका त्यांनी घेऊन
सगळी यंत्रणा हाताळली आणि कोरोनावर मात मिळवली. पण काय अज्ञान असतं. अजून एक तुम्हाला सांगतो मी, काय यांचं जास्त दखल घेणं सोडून दिले. त्या परवा शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. पक्षांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ते मला तिथं भेटले, माझ्याच बाजूला येऊन बसले. एकतर उशिरा आले, बसून मोती पोळे सरांना विचारले की भाषण मिळेल का. मोती पोळे सरांनी नाही, आता वेळ झाला, मिळणार नाही असं म्हणले. मग हे बसले तिथं आणि मी थोड्या वेळाने फिरून बघतो तर हे गायब. म्हणजे श्रद्धांजलीला आले नव्हते, मिळालं तर चान्स भाषण करावं म्हणून आले ते. त्या दिवशीपासून मी त्यांना फोन करणं सोडून दिले. त्यांची कळली ना मला पातळी, त्याच्यामुळे फोन करत नाही मी. आणि कशाला करू. लढत काँग्रेस आणि भाजपची आहे. भाजपच्या स्ट्रॅटेजीनुसार मतविभाजनासाठी इतर पक्ष नेहमीच त्यांनी आणत असतात. त्या स्टाईलनं काही पक्ष आणले असतील तर त्याची दखल घेऊ नये. आणि सरळ ही दोन विचारधारेची लढाई आहे. सगळी मानवजात ही एका ईश्वराचे लेकरू आहे, एका ईश्वराची निर्मिती आहे. आणि जो ज्ञानेश्वरांनी वसुधैव कुटुंबकमचा विचार दिला पसायदानामधून, तो घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष एका बाजूला आहे. आणि विभाजनकारी माणसात भेद करणारं आणि भ्रष्टाचाराला चालना देणारं भाजप एका बाजूला आहे. लोकांनी या दोनपैकी एक ठरवायचं. माझी विनंती आहे की जो संत ज्ञानेश्वराचा विचार आहे तो घेऊन चालणाऱ्या काँग्रेस पक्षाला आदरणीय विलासराव देशमुखाच्या पुण्याईचा दखल घेऊन त्यांनी निर्माण केलेलं हे लातूर खेडेगाव होतं औसा तालुक्यातलं, पुन्हा धाराशिव जिल्ह्यातला एक तालुका झाला. आणि तालुक्यातून जिल्हा आदरणीय विलासराव साहेबांनी, चाकूरकर साहेबांनी, निलंगेकर साहेबांनी केला. आणि ह्या जिल्ह्याचं रूप किती पुढे नेलं की आज धाराशिवचे लोक सुद्धा शिकायला नाही तर पिक्चर बघायला, जेवायला सुद्धा फॅमिली घेऊन लातूरला येतात. एवढा विकास इथं झालेला आहे. आणि त्या विकासाला दाद म्हणून काँग्रेसला मतदान करावं.